त्याचे अंगण झाडत होता. त्याला अंगण झाडता झाडता त्याला एक कणीस सापडलं आणि तो चिनू आणि सोनू त्या बोलवायला गेला आणि त्यांना सांगितले, हे बघा मला काय सापडलं. मग ते म्हणाले, याचा आपण काहीतरी करूया. त्यांनी असा बराच वेळ लावलं. मग सोनू कोंबडा, आपण याचे दाणे काढू, अजून याचं पीठ तयार करू आणि मस्त पोळी बनवू. सोनू कोंबडा असं म्हणाला. मग ते म्हणे, मग ते दोन्ही खेळायला गेले. इथे सोनू कोंबडा म्हणाला, बरोबर सांग बरोबर सांग. दाणे कोण काढणार? गुड. चिनू म्हणाला, मी तर नाही. मग त्याने त्याला विचारलं, तू काढणार? तो बी म्हणाला, मी तर नाही. मग एकटा सोनू कोंबडाच काढायला लागला. तो त्याचे दाणे काढून गेले. मग त्यांना कुकुचिकू. अरे वा. मग ए चिनू, मेनू इकडे या. दाणे काढले. आता पीठ कोण बनवणार ना? त्याने चिनूला विचारलं. तो म्हणाला, मी तर नाही. मग त्याला विचारलं. तो बी म्हणे, मी तर नाही. मग सोनू कोंबड्यानेच पीठ बनवलं. पीठ झाल्यानंतर त्याने परत आवाज दिला, कुकुचिकू कुकुचिकू. लगेच ए सोनू, ए चिनू इकडे या. पीठ झाले. आता पोळ्या कोण बनवणार? चिनू कोंबडा म्हणाला, मी तर नाही. पिनू कोंबडा म्हणाला, तो मी बी नाही. मग सोनू कोंबड्यानेच सोनू कोंबड्यानेच पोळ्या बनवल्या. पोळ्या बनवून झाल्यावर परत त्याला कुकुचिकू कुकुचिकू. मग सोनू कोंबड्याने ते पोळी टेबलावर ठेवली. तो बाहेर बोलवायला गेला, पण तेव्हाच ते टेबलावर येऊन बसले आणि तेव्हा सोनू कोंबडा आला. सोनू कोंबडा, अरे थांबा. बिया कणिकचे दाणे कोणी काढले? तू. पीठ कोणी बनवलं? तू. पोळ्या कोणी केल्या? तू. पोळी कोण खाणार? खाणार कोण? मीच ना. तू. मग सोनू कोंबडाने त्यांना समजून सांगितलं, कोणतेही काम करताना सर्वांनी मदत करावी. असे बोलल्यानंतर त्यानेही त्यांना दिले.